मित्रांनो, आज आपण दिवे घाटाविषयी माहिती पाहणार आहोत। या घाटाला सासवडचा घाट किंवा पालखी मार्ग असं सुद्धा म्हणतात। सध्या आता या घाटामध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम हे युद्ध पातळीवरती सुरू आहे। रस्ता रुंदीकरणामुळे घाटातला डोंगर हा ब्लास्टिंगद्वारे फोडला जातो, त्यामुळे हा घाट वेळोवेळी बंद ठेवला जातो। याविषयी व या घाटाचे काम कुठपर्यंत आलंय तर या व्हिडिओमध्ये आपण ती संपूर्ण माहिती ही पाहणार आहोत आणि खास करून हा घाट ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत। मित्रांनो, आज आपण दिवे घाटाविषयी माहिती पाहणार आहोत। या घाटाला सासवडचा घाट सुद्धा म्हणतात। हा घाट रस्ता प्राचीन काळापासून वापरला जात आहे। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याच घाटातून आळंदीवरून पंढरपूरला जाते, म्हणूनच या रस्त्याला पालखी मार्ग सुद्धा म्हणतात। आजच्या वेळेला या पालखी मार्गाचे रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू आहे, त्यामुळे दिवे घाट हा पूर्णपणे फोडत आहे। पुण्यातील हडपसर दिवे घाट सासवड या मार्गावरील 4 पदरी रस्त्याचे काम हे चालू आहे। हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 965 याचा भाग आहे। घाटामध्ये वेळोवेळी ब्लास्टिंग ही केली जाते। या ब्लास्टिंगमुळे मोठा खडक हा फोडला जातो, त्यामुळे घाट वेळोवेळी 3 ते 4 तास हा बंद ठेवला जातो। ज्या दिवशी ब्लास्टिंग हे होणार असेल त्या दिवशी 2-3 तासापूर्वी सर्वांना कळवण्यात येते, जेणेकरून सामान्य माणसाला त्रास होणार नाही। यासाठी पर्यायी मार्ग बोबदेव घाट याचा आपण वापर करावा। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलाच असेल की हा घाट कशा प्रकारे फोडला जात आहे। या घाटाचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। माझ्याकडे सप्टेंबर 2025 या महिन्याचे या घाटाचे काही व्हिडिओज आहे, त्यामध्ये या घाटाचे काम नुकतेच चालू केलेले आहे। ज्यावेळेस या घाटाचे काम पूर्ण होईल त्यावेळेस प्रवासाचा वेळ हा थोडासा कमी होईल। दिवे घाटाच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला 800 कोटीहून अधिक खर्च झाल्याचा सांगितला जातो। आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की जर तुम्ही या घाटातून प्रवास करत असाल तर इथे तुम्ही तुमची गाडी ही सावकाश चालवा, कारण की इथे जागोजागी बॅरिकेड्स हे ठेवलेले आहेत, त्यामुळे इथे गाडी सावकाश चालवा। रात्रीचं या घाटातून प्रवास करताना गाडी ही सावकाश चालवा, कारण की घाटामध्ये लाईट नाहीये। लवकरच सासवडजवळ पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू होणार आहे, त्यामुळे या रस्त्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे।
मित्रांनो, ज्या वेळेस दिवे घाटाचे काम हे पूर्णपणे होईल त्यावेळेस या घाटामध्ये स्पीड लिमिटचे कॅमेरे हे लावले जातील, जेणेकरून वेगावरती नियंत्रण हे ठेवले जाईल व अपघात होण्याची शक्यता कमी होईल. हा घाट रस्ता 2026च्या अखेरीस पूर्ण होईल अशी दाट शक्यता आहे, कारण की 75% घाटातला खडक हा फोडलेला आहे. मित्रांनो, दिवे घाटाची जेवढी माहिती माझ्याकडे होती मी या व्हिडिओमध्ये ही तुम्हाला सांगितलेली आहे व या घाटाचे काम कुठपर्यंत आलेलं आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तरी सुद्धा जर तुम्ही या घाटातून प्रवास करणार असाल किंवा तुमच्या मार्गामध्ये हा घाट रस्ता असेल तर एकदा गुगलवर जाऊन मॅपवरती चेक करा किंवा स्थानिकांना विचारा की हा घाट चालू आहे की बंद आहे. त्यानंतरच या घाटातून तुम्ही प्रवास करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी दिवे घाटाचं काम कुठपर्यंत आलंय हे दाखवलेलं आहे. तरी सुद्धा या घाटातून प्रवास करताना तुम्ही काळजीही घ्या. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सुमित ड्रोनाचार्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.